माजी टेनिस क्रिकेट खेळणाऱ्या खेळाडूंना श्री 11 स्पोर्ट्स क्लबचे संस्थापक रणजित पिल्लईतर्फे जीवन गौरव पुरस्कार, श्री 11 प्रीमियम लीग 2025 पर्व 4 मध्ये या संघामध्ये खेळलेल्या 64 खेळाडूंमध्ये ही स्पर्धा झाली। या श्री 11 प्रीमियर लीगच्या RK ट्रॉफी फाउंडरचे संस्थापक रणजित कुमार यांच्यातर्फे रविवारी 2 तारखेला ऐरोली येथे हे सामने खेळवण्यात आले। यामध्ये टेनिस क्रिकेटमध्ये एक काळ गाजवलेले खेळाडू आहेत। त्यांच्यापैकी लक्ष्मीकांत यादव आणि रमाकांत पवार यांनी श्री 11 स्पोर्ट्स क्लब ठाणे संस्थापक रणजित कुमार पिल्लाई यांच्यातर्फे जीवन गौरव पुरस्कार व 50,000 रुपये रोख देण्यात आले। आतापर्यंत 27 माजी खेळाडूंना जीवन गौरव पुरस्कार आणि रोख 50,000 रुपये देण्यात आले आहेत। तर येणाऱ्या काळात हा आकडा 50 खेळाडूंपर्यंत नेणार असून त्यांना सुद्धा अशा पद्धतीच्या रकमा देण्यात येतील, असे रणजित कुमार पिल्लई यांनी सांगितले। तसेच या 64 खेळाडूंमधून 4 टीम तयार करण्यात आल्या। त्यामधून पहिला क्रमांक मिळवलेल्या श्री फायटर टीमला रॉयल एनफील्ड ही बुलेट देण्यात आली, तर द्वितीय क्रमांक पटकावलेल्या श्री विनर टीमला इलेक्ट्रिक स्कूटर देण्यात आली। वर्षातून एकदा हे सर्व खेळाडू एकत्र येऊन हा क्रिकेट खेळण्याचा आनंद लुटतात। यावेळी माजी खेळाडूंची मुलं मुली बायकासुद्धा यात सहभागी होतात। हे सामने संपल्यानंतर सगळ्या खेळाडूंनी गाण्याच्या तालावर थिरकत डान्स केला। या खेळाचे आयोजक श्री 11 सिंधुरत्न मित्रमंडळ, शांतीनगर मित्रमंडळ, एकता फाउंडेशन भटवाडी, युनायटेड क्लब, DK फाउंडेशन मुलुंड असे असून या सामन्यांना सहाय्य रवींद्र फाटक, राम रेपाळे, योगेश जानकर करतात। या सामन्याला प्रमुख पाहुणे म्हणून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सहाय्यक शशिकांत जाधव आणि सुरेशजी राणा उपस्थित होते। यांच्या हस्ते विजेत्या खेळाडूंना पारितोषिके देण्यात आली। त्यानंतर सन्माननीय महेंद्रजी पाटील सर, वन ऑफ द ग्रेट बिझनेसमॅन, श्री रायडरचे ओनर यांचं देशमुख सर यांनी विनंती आपण व्यासपीठावर यावं। श्री संदेश लक्ष्मीकांत यादव म्हणजे सर्व आपल्या टाळ्या कमी पडल्याबद्दल धन्यवाद बोलू का? काय सुंदर, सर्वात कमी वयामध्ये हा मॅच श्री विनर ओरे, चला लवकर जरा टाळ्या झाल्या पाहिजे, जरा हो एका टीम मध्ये पण एक मंडळी माझे मित्र रणजित पिल्लाई यांनी या ठिकाणी क्रिकेट स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे। हे 4थं पर्व आहे। ते अशा प्रकारच्या स्पर्धा मागील 3 वर्ष करतायत आणि गेल्या 2-3 वर्षापासून मी या स्पर्धेला भेट देत असतो। रणजित सरांचं क्रिकेटवरचं प्रेम आणि त्यांची ती श्री 11 टीम आणि श्री 11 टीमला त्या टीममधले 64 खेळाडू, या 64 खेळाडूंमध्ये त्यांनी 4 टीम विभागल्या आणि म्हणजे हे सर्व खेळाडूंना एकत्रित करून त्यांच्या खेळाला वाव देणं, परत त्यांचा सत्कार करणं। त्यापैकी त्या टीमच्या 2 महत्त्वाच्या
खेळाडूंना त्यांनी जीवन गौरव पुरस्कार दिलेला आहे. मला वाटतं आजकालच्या या धकाधकीच्या जीवनामध्ये कोणी कोणासाठी काय करण्यासाठी बघत नसतो, परंतु रणजित सर या सर्व खेळाडूंना एकत्र करतात, त्यांना जीवन गौरव करतात आणि अशा वेळी त्यांना सहकार्य करण्यासाठी, त्यांच्या विचारांना सहकार्य देण्यासाठी मी या ठिकाणी उपस्थित राहिलो. तर म्हणजे रणजित पिल्लई यांचं करावं तितकं अभिनंदन कमी आहे, कारण आजच्या या स्वतःच्या स्वार्थी जीवनामध्ये रणजित सारखा एक खेळाडू सर्व खेळाडूंना एकत्रित करून त्यांना पुरस्कार देतो, त्यांच्यासाठी स्पर्धा आयोजित करतो. हे खरोखर खूप चांगली गोष्ट आहे. त्यांचं करावं तितकं कौतुक कमी आहे आणि खरं म्हणजे खऱ्या अर्थाने रणजित सरांचं स्वागत करण्यासाठी मी येथे आलेलो आहे. त्याचबरोबर सर्व खेळाडूंचं स्वागत केलेलं आहे आणि सर्व खेळाडूंना त्यांच्या भावी कारकिर्दीसाठी खूप खूप हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. हो, मी अनेक स्पर्धांमध्ये जातो, परंतु अशा प्रकारची मदत कुठे होताना दिसत नाही. फक्त पहिल्या क्रमांकाचं बक्षीस, दुसऱ्या क्रमांकाचं बक्षीस गाड्या दिल्या जातात, परंतु त्या खेळाडूच्या जीवनामध्ये आवश्यक असणारी आर्थिक मदत ज्या प्रकारे रणजित पिल्लई करतात ही खरोखर कौतुकास्पद बाब आहे आणि त्यांचा अभिनंदन. थँक्यू.